जय नरहरी, दंडवत प्रणाम। जय श्रीराम, जय शिवराय। कसे आहात आपण सर्व? आनंदात ना? होय, सर्वांनी आनंदातच राहावे। लग्नाची चिंता करू नका। आपली चिंता परमेश्वर म्हणजेच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत कुलदेवता करतातच आणि आपल्या सर्वांचे विवाह हे नक्कीच होणार असून आपण आपल्या मनातील निराशा झटकून आनंदी राहा। आज मी आपणास 8वी शिक्षण झालेल्या मुलीची माहिती सांगणार असून आपण या मुलींसोबत संपर्क करू शकता। मुलगी ही साधारण घरीची असून घटस्फोटित आहे। या मुलीची संपूर्ण माहिती आपण कृपया लिहून घ्यावे। त्यासाठी माहिती समजून घेण्या अगोदर आपण पेन कागद सोबत ठेवा व पूर्ण बातमी अवश्य ऐका। आम्ही आपणास पूर्ण सांगतो, मात्र आपण पूर्ण बातमी ऐकत नाही व त्यामुळे त्यांच्या अर्थाचा बेअर्थ लावता। कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अनाथ आश्रम मधील मुलीचे विवाह करायचे आहेत असे सांगून आपणास फसविले जाते व त्यात अनेक लोकांनी अशी फसवणूक करून लोकांना लाखो रुपयांनी लुबाडण्याचे काम सुरू केले। कारण ही तसेच आहे। बरेच मुलाच्या विवाह जुळत नाही। त्यांना विवाहासाठी कुठल्याही समाजाची कितीही वयाने मोठी असेल तरी ती बातमी कोणीतरी दिली असते व याचे त्यांच्याशी काही संबंध नाही। मात्र बातमी मिळाली की केव्हा संपर्क होतो। आपण त्या मुलीला कधी घरी पत्नी म्हणून आपले घरी आणतो हा विचार करतो आणि ह्यामुळेच याचाच फायदा घेऊन आता फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढले असून अनाथ आश्रमाच्या मुलीचे विवाह करायचे आहे अशी खोटी माहिती देऊन सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या नावे 8 ते 10 हजार रुपये घेतात व आपण आपले नातेवाईकांना घेऊन यायचे व त्याच दिवशी लग्न करून मुलगी घरी घेऊन जायचे असे सांगून लाखो रुपये आपणास मागतात। आपण याची पूर्ण चौकशी करीत नाही व पुढे बोलणाऱ्या सुंदर मुलीच्या आवाजाला फसवून ऑनलाईनच्या माध्यमातून आपण लाखो रुपये त्यांना देतो। हेच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की अशा जाहिराती देऊन अनाथ आश्रम मधील मुलींचे विवाह होत नाही, तर अनाथ आश्रम मधील मुलींचे विवाह हे कायद्याच्या चौकटीतच राहून फोनवर पैसे भरून होत नाही। हे फोनवर पैसे भरायला सांगणारे फ्रॉड असतात हे सांगितलं तरी मला अनेक लोक फोन करून बातमी पूर्ण न ऐकता हा अनाथ आश्रम कुठे आहे, आम्हालाही अशा अनाथ आश्रमातील मुलींची विवाह करायचे आहे म्हणून परत फोन करीत होते। अशा अर्धवट रावांना लोक फसवणार नाही तर काय करणार, म्हणून बातमी पूर्ण ऐकावी, समजून घ्यावे, त्यानंतरच संपर्क करावे। संपर्क करताना कोणी आपणास जर पैशाची मागणी केली तर समजून जावे की हे फ्रॉड आहे। त्यांचे सोबत पुन्हा संपर्क करू नये व तो नंबर आपण ब्लॉक करून घ्यावे। मी आपले विवाह योग्य मुलीसोबत मुलांचे विवाह जुळावे ह्या माध्यमातून समाजातील लाखो समाज बांधव आमचे सोबत जुळावे व त्यांच्या मुलामुलींचे बायोडाटा आमच्याकडे यावेत, जेणेकरून आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे स्वर्णकार समाज वर वधू मंच चालवतो त्यात आपले योग्य मुलींना निवडून आपले निशुल्क विवाह कुठलेही पैसे न देता, चार्ज न भरता जीवनसाथी शोधता यावे म्हणून आम्ही हे कार्य करतो। हे सर्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण संपूर्ण बातमी नीट ऐका। तरी समजून न घेता काही लोक सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 2 वाजतापर्यंत फोन करून विचारतात की तुमची मुलगी लग्नाची आहे का। आम्ही व्हिडिओमध्ये यूट्यूबवर बघितलं की आपली मुलगी विवाहाची आहे। किती हा मूर्खपणा। आणि सांगतो की फोन लावू नका, व्हॉट्सअपवर संपर्क करा, तरीही लोक एकदाही न ऐकता दिवसभर फोन लावतात। ह्यामुळेच आज आपण विवाहासाठी किती तत्पर आहात हे जाणून घेऊन लोक आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात। लोक याचाच फायदा घेऊन आपणास फसवतात। म्हणून मी समजावून सांगतो की विवाह जुळवण्याचे नावाने अनेकांनी फ्रॉड संस्था काढल्या। आपण अशा फ्रॉड संस्थांसोबत जुळू नका। आपल्या समाजातील जे प्रतिष्ठित समाज बांधव, युवक युवती, माता भगिनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या समाजातील मुलामुलींचे विवाह जुळावे म्हणून कार्य करतात, त्यांचे सोबत जुळून आपले योग्य मुलामुलींचे बायोडाटा त्यांना द्या। हे सर्व कार्य करणारे समाज बांधव एका सामाजिक हेतूने कार्य करतात, ते सुद्धा निशुल्क।
तर आजच्या व्हिडिओ एकदा नाही तर पुन्हा पुन्हा ऐका व कुठल्याही लोकांनी जर आपणास पैसे लग्न जुळविण्याचे नावे मागितले तर देऊ नका। समजून जा की ही फ्रॉड एजन्सी आहे। आलं का लक्षात? आम्ही हे ओरडून ओरडून आपणास फसवणूक होऊ नये म्हणून सांगतो। पैसे वाचतात त्यामुळे आपले, तरीही आपण काही समजत नाही। आम्ही आपणास ह्याचे मोबदल्यात काहीही मागत नाही। आपणास आम्ही हे असले कार्य इमानदारीने करत असतो हे असे जर वाटत असेल तर कृपया लगेच आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन सुद्धा दाबा। तसेच अजून आपले मित्र नातलग कोणीही अशा फ्रॉड मध्ये फसू नयेत म्हणून हा व्हिडिओ कृपया त्यांना शेअर करा। केले की नाही चॅनल सबस्क्राईब? मला वाटते नाही करणार। आपणास संपूर्ण माहिती फुकट पाहिजे, फसलेही नाही पाहिजेत आणि आपण चॅनल सुद्धा सबस्क्राईब करणार नाही। ठीक आहे, आपली मर्जी। तरी आज बरेच माझे माता भगिनी बांधव युवकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज आमचे द्वारे होत असलेल्या निशुल्क कार्याला आपले समर्थन देऊन आज आमचे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केले आहे। त्यांचे धन्यवाद। ज्याने चॅनल सबस्क्राईब केले त्या सर्वांचे विवाह यावर्षी तुळशी पूजनानंतर दिवाळीत अवश्य होतील अशी आजच्या ह्या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो। चला तर आजच्या मुलीची माहिती लिहून घ्या। आजची कन्या जिची माहिती मी आज आपणास सांगणार आहे ती 30 वर्षाची असून मुलीचा जन्म वर्ष 1994 आहे। मुलीचा जन्म नांदेड येथील असून जन्मवेळ रात्री 10:30 आहे। मुलीचे शिक्षण 8वा वर्ग झालेला असून मुलगी उंच असून मुलीची उंची 5 फूट 3 इंच एवढी आहे। ती सोनार समाजाची आहे। मुलीचे घटस्फोट झाले असून मुलगी स्वतः उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीचे कार्य करते। मुलीला 2 मुलं असून तिचेकडेच म्हणजे विवाह करणाऱ्या मुलीकडेच राहतात। मुलीला 1 भाऊ व 3 बहिणी असून ह्या मुलीला निर्वेशनी सांभाळून घेणारा व त्याचबरोबर तिचे सोबत असणाऱ्या 2 मुलांना सुद्धा सांभाळणारा मुलगा हवा। मुलगा हा शेती व्यवसाय करणारा, नोकरी करणारा किंवा अन्य व्यवसायात असलेला चालेल। मुलगी ही पाहायला सुंदर असून त्यांना त्या मुलांना मुलीसोबत विवाह करायचे असेल त्यांनी प्रत्यक्ष फोन न करता आपला बायोडाटा अगोदर आमचे व्हॉट्सअपवर पाठवावे। आम्ही कोणासही ह्या अगोदर मुलीचे संपर्क नंबर देणार नाही, तर अगोदर आपला बायोडाटा व आपली माहिती आपली मुलीला सांगू, त्यानंतरच मुलीकडील होकार आल्यास आपणास त्या मुलीचा संपर्क नंबर दिला जाईल। तेव्हा आपण आपला बायोडाटा व नवीन फोटो आमचे 9325485472 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावे। आपणास हा योग अवश्य लाभू शकतो। तसेच हा व्हिडिओ आपले नातलग मित्र सर्वांना शेअर करा। या 30 वर्षीय मुलीचे मुलं सांभाळून विवाह करण्यास तयार होईल हे सर्व आपण केलेल्या या व्हिडिओ शेअरमुळेच घडू येऊ शकते आणि 2 परिवाराचे मिलन होऊन यांचे जीवनात आपल्या व्हिडिओ शेअरमुळे नवचैतन्य निर्माण होईल। चला तर आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या नवीन भागात। आपणास पुढील भागात कुठल्या शहराची व किती शिक्षण झालेल्या मुलीची माहिती पाहिजे कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा। हो, आणि एवढी माहिती ऐकूनही आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील व्हिडिओ आपणास प्रत्यक्ष पाहण्यात मिळावा म्हणून आताच आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक अवश्य करा। चला तर भेटूया पुढच्या नवीन भागात। तोपर्यंत सर्वांना जय नरहरी।